यांनी कसं वागावं, सुंदर असं शाब्दिक मनोगताद्वारे व्यक्त केलंय. खरोखर मंडळींनो, या स्त्रियांना ईश्वराने सोशिकतेचं आणि सहनशीलतेचं सुंदर वरदान दिलेलं आहे. आणि ईश्वराचा एवढा या स्त्रियांवर विश्वास आहे की नवनिर्माण करण्याचं अधिकार, म्हणजे जगामध्ये जे काही नवनिर्माण करण्याचं सामर्थ्य आणि अधिकार फक्त या स्त्रियांना दिलेला आहे. जशी मधमाशी आपल्या एवढ्याशा छोट्या छोट्या पंखातून किंवा चोचीतून मध गोळा करत असते, तशी ही स्त्री आपल्या संपूर्ण आयुष्यातून एक एक सुंदर कल्पकतेचे क्षण कण गोळा करत इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश देण्याचं काम करत असते. या स्त्रियांवर बोलण्यासाठी मी इतर कवीच्या कविता वगळता संत कवयित्री बहिणाबाई चौधरी स्त्रियांबद्दल अशा म्हणाल्या की हास हास माझ्या जीवा, असा संसारात हास, इडापिडा संकटाच्या तोंडावरी काळे फास. हास हास माझ्या जीवा, असा संकटात हास, इडापिडा संकटाच्या तोंडावरी काळे फास. जग जग माझ्या जीवा, तुझं जगण तोलाच. जग जग माझ्या जीवा, तुझं जगण तोलाच. उंच गगनासारख भित्रीच्या ग मोलाच. उंच गगनासारख भित्रीच्या ग मोलाच. काय वर्णन केलंय, अतिशय सुंदर. आणि खरोखर स्त्रिया ह्या अशाच असतात. अहो, पूर्वीच्या काळी तुम्ही 2-3 पिढ्यांच्या मागे जा, म्हणजे जवळजवळ 50 ते 60 वर्षांमागे आपण जाऊया. या स्त्रियांचा आपण इतिहास वाचला तर पूर्वीच्या स्त्रिया या फक्त स्त्रियाच म्हणून वावरल्या जायच्या. मग फक्त धार्मिक आणि रूढी परंपरांच्या जोगडाखाली स्त्रीला बंधनात घातलं जायचं. फक्त चूल आणि मूल या दोघांव्यतिरिक्त तिला काहीच बघायचं नाही. परंतु कालांतराने बदल होत गेला. आज या स्त्रिया या वैज्ञानिक युगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतच आहोत की एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली शिक्षिका, उत्कृष्ट डॉक्टर, उत्कृष्ट वकील, समाजकारणी, राजकारणी, वकील, डॉक्टर, चांगली पदव्युत्तर शिक्षित झालेली, आपल्या कुटुंबाला संस्कार आणि शिस्तीचे धडे देणारी, चुकून जर नवरा मध्ये सोडून गेला तर मुलांचं संगोपन करणारी, एखाद्या अपंग मुलांचं जीव ओतून काम करणारी, प्रसंगी जर पैसा वगैरे नसेल तर प्रसंगी देहविक्री करणारी, नवऱ्याचे जर संबंध बाहेर असतील तर आगतिक होणारी, प्रसंगी त्याला ओरडणारी, अशा विविध स्त्रियांचं अशी विविध रूप स्त्रियांचं आपल्या समोर येतात. आणि तरी सुद्धा या अशी परिस्थिती असताना, जरा तुम्ही शांत बसाल तर मला चांगलं बोलता येईल. आणि अशी परिस्थिती असताना देखील, अशी अवस्था असताना देखील मागील 350 वर्षापूर्वी या अशा पूर्वीच्या काळी त्या स्त्रियांना शिक्षण घेणं पापच समजलं नाही. म्हणजे या महिलांनी शिकूच नाही, शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं. असं असताना देखील पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावून जिजामातेने शिवाजी नावाचा दडपता सूर्य निर्माण केला. प्रसंगी स्वतः शेणाचा मारा सहन करत, दगडधोंडे सहन करत, फक्त मुली आणि मुलीच शिकाव्या यासाठी सावित्रीबाई फुले झटत राहिल्या. आणि त्याचाच परिणाम त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आज चंद्रावर जाऊन पोहोचल्या, मंगळावर जाऊन पोहोचल्या. खरोखर आणि महिलांचं या विश्वामध्ये इतकी प्रचंड छाप आहे की या जगामध्ये, या टोटल जगामध्ये, जगात जर सर्वाधिक कोण वेतन घेत असेल, म्हणजे मासिक वेतन म्हणजे महिन्याभराचा पगार जर कोण जास्त घेत असेल तर ती सुद्धा एक स्त्रीच आहे. अमेरिकेतील इंद्रा नुई नावाची ही महिला आज जगामध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिन्याचा पगार घेते. 94 लाख रुपये या महिलेचं मासिक वेतन आहे. म्हणजे स्त्रिया या कमी स्त्रीच नाही, तरी पण आज स्त्रियांवर अत्याचारांवर, म्हणजे आपल्या भागात तर सोडाच, परंतु नाशिक, पुढे पुण्या साईडला गेलात, दिल्ली साईडला गेलात, आता ते पुण्याजवळ घडलेली घटना कंजारवाट समाजातील घटना आहे की त्या स्त्रीला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिच्या चारित्र्याचा पुरावा द्यावा लागतोय. तिच्या घरातल्यांना विचारतात की बाबा रे, तुला दिलेला माल खरा होता की खोटा. अतिशय इतक्या घृणास्पद भाषेमध्ये स्त्रियांबद्दल चर्चिलं जाते. आणि या अशा समाज, अशा रूढी परंपरा अजूनही तिकडच्या भागात आहे, या आपल्या इकडच्या भागामध्ये नाहीच आहे. आणि हा असा अन्याय तुम्ही का सहन करताय? आपल्या भागाकडे तर नाहीच होत, पण जरी जर तुमच्यावर अन्याय झाला, अन्याय होत असेल, असा समाज
अशा रूढी परंपरा जर तुमच्यावर अन्याय करत असेल तर तुम्हाला पेटून उठावं लागेल आणि हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. कारण उद्या तुम्हाला इतिहास घडवायचा आहे. तुमच्यासाठी उद्या जन्माला येणाऱ्या तुमच्या चिमुरडीसाठी तुम्हाला हे दाखवून द्यावंच लागेल की आतापर्यंत जरा ऐकला तर बरा होईल. तुम्हाला हे दाखवून द्यावंच लागेल की आतापर्यंत बांगड्यांचं वजन पेटणारं हे मनगट उद्या जर वेळ पडलं ना तर याच समाजाविरुद्ध हातामध्ये संशय घ्यायला देखील मागं पुढं पाडणार. हे तुम्हाला करायचं, फक्त आमचा सपोर्ट तुम्हाला असेल. आणि मी महिलांना आवाहन करेन की ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत, आपल्या गावातील म्हणा, आर्थिक परिस्थिती बाबत म्हणा, तुमच्या मुलाला काही शिक्षण द्यायचं असेल, काही तांत्रिक अडचण असतील, आर्थिक अडचणी असतील, तर हे मात्र विसरू नका की या खारगाव गावामध्ये अजूनही आई गावदेवी डान्स ग्रुप आणि आई गावदेवी मित्रमंडळ अजूनही जिवंत आहे. या स्त्रीबद्दल काय सांगू? सामाजिक जीवनामध्ये तर स्त्रीचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे, परंतु आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कधीतरी तुम्ही डोकावून पहा. ही स्त्री आपल्याला आई म्हणून भेटत असते, ही स्त्री आपल्याला बहीण म्हणून भेटत असते, ही स्त्री आपल्याला मैत्रीण म्हणून मिळत असते, ही स्त्री आपल्याला प्रियसी म्हणून मिळत असते, ही स्त्री आपल्याला लेकीच्या रूपात मिळत असते. या टप्पे या असे 5-6 प्रकार आपल्याला आपल्या जीवनाचा आयुष्यभराचा कठीण पेपर या महिला सोडवत असतात. पहिला टप्पा घ्या, जिच्या उदरातून आपण जन्म घेतो, आई. आई म्हणजे काही तुम्हाला काही सांगायची गरज नाही. आई काय असते? आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्यावं असं थंड पाणी. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्यावं असं थंड पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी अशी आई. आई काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरती साय असते, लेकराची माय असते. आई असते एक शिदोरी. आई असते एक शिदोरी, सरता सरतही नाही, उरता उरतही नाही. अहो, आईसाठी काय बोलू? आईसाठी किती बोलू? आईवर बोलण्याइतपत नाही त्या जगात शब्द कोठे, आईवरती बोलण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व होते. आईच्या नंतर जर जागा कोण घेत असेल आपल्या आयुष्यामध्ये तर ती म्हणजे बहीण. बहीण काय असते? बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप, मायेचं साजूक रूप. बहीण म्हणजे मायेचं साजूक रूप, आईचं दुसरं रूप. काळजी रूपी धाक, प्रेमळतेची हाक. बहीण म्हणजे काळजी रूपी धाक, प्रेमळतेची हाक. बहीण कधी बचावाची ढाल तर मायेची उबदार शाल. बहीण कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल. बहीण म्हणजे ममतेचं रान ओलचिंब, पाण्यातील आपलंच प्रतिबिंब. बहीण म्हणजे ममतेचं रान ओलचिंब, पाण्यातील आपलंच प्रतिबिंब. बहीण कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी. बहीण कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी. अहो, बहिणीचा उसवा जणू खेळ उन सावलीचा. अहो, बहिणीचा उसवा जणू खेळ उन सावलीचा. भरलेले डोळे पुसाया आधार माय माऊलीचा. भरलेले डोळे पुसाया आधार माय माऊलीचा. अहो, कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे. अहो, कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे. म्हणून आज या जगात बहिणीचं नातं चिरंतन गोड आहे. अहो, हे आपल्या आयुष्यातील भरलेला आभाळ रिक्त कराया बहिणीची तोंडगळ पुढे येते. या आपल्या आयुष्यातील भरलेला आभाळ रिक्त कराया तिची तोंडगळ पुढे येते. जागा जननीची भरून काढण्या आई नंतर ताई येते. जागा जननीची भरून काढण्या आई नंतर ताई येते. ही दोन अशी पवित्र नाती आहेत, त्याच्याबद्दल किती बोललो तरी कमीच आहे. नंतर आयुष्यामध्ये स्त्रियांचा महत्वाचा टप्पा कोणता येत असेल तर आई, बहीण, नंतर मैत्रीण. जसं मी मागाशी म्हणालो की बहीण हे आईचं दुसरं रूप आहे, तसं मैत्रीण हे बहिणीचं रूप आहे, बहिणीचं दुसरं रूप आहे. परंतु त्या मैत्रिणी बहीण शोधता आली पाहिजे. फक्त प्रत्येक पुरुषांची मानसिकता वेगळी असते, परंतु मैत्रिणी देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मला भरपूर मैत्रिणी अगदी आर्थिक गोष्टीपासून मानसिक गोष्टीपासून जेव्हा खूप वगैरे क्रिटिकल जॉबचे प्रॉब्लेम्स असायचे, जेव्हा पैसे वगैरे नसायचे, माझ्या मैत्रिणींनी मला ते पण दिलेले आहेत. अलगद खिशात पैसे वगैरे टाकून द्यायच्या. या माझ्या मैत्रिणीसाठी मला नक्की म्हणावंसं वाटेल की तुमची मैत्री मनाला वेळ लावून गेली, तुमची मैत्री मनाला वेळ लावून गेली, जाता जाता डोळ्यात अश्रू देऊन गेली. तुमची मैत्री मनाला वेळ लावून गेली, जाता जाता डोळ्यात अश्रू देऊन गेली. आयुष्यात नेहमीच तुमची आठवण येत राहील, आयुष्यात नेहमीच तुमची आठवण राहील.
तुमच्या विना मैत्री हा शब्द नेहमीच अधुरा राहील. तुमच्या विना मैत्री हा शब्द नेहमीच अधुरा राहील. नंतर स्त्रियांचा आपल्या आयुष्यातील टप्पा येतो मैत्रीनंतर प्रियसी. या विषयावर मला काय बोलायचंच नाही, एकदम फुल स्टॉप. त्याच्यानंतर दुसरा टप्पा येतो ती म्हणजे पत्नी. याचा काय आपल्याला अनुभव नाही, तरी पण काही कालांतराने होईल. पण तरी पण मी इथं असणाऱ्या पुरुषांना आवाहन करेन की ही महिला जी आपली होणारी पत्नी असते ती दुसरं घर आपल्याला म्हणजे तिचं माहेर सोडून आलेली असते. त्यांना फक्त पुरुषांची मानसिकता हवी असते. त्यांनी फक्त तिला समजून घ्यावं. तिच्या आई वडिलांसोबत त्याच्या आई वडिलांसोबत म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांबरोबर मिळून मिसळून घ्यावं, एवढीच तिची माफक अपेक्षा असते. आणि हे जर केलं ना, आणि स्त्रियांना मी आवाहन करेन की एका स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीला समजून घेतलं ना तर अजिबात सासू सुनेमध्ये होणारी भांडणं अजिबात होऊ शकत नाही. फक्त ती काय बोलते ती नीट ऐकून घ्या, आपलं म्हणणं काय आहे ते नीट ऐकून घ्या, म्हणजे वादाचे प्रसंगच निर्माण होत नाही. आई बहीण प्रियसी मैत्रीणनंतर महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मुलगी. आपला पोटचा गोळा. काही जणांना मुलगी झाली की नाक ओरडण्याची सवय असते. आपल्या भागात तशी नाही. आणि या मुली जन्माला येऊच नाही म्हणून दुसऱ्या टप्प्यात अतिशय घृणच प्रथा चालू आहे, स्त्रीभ्रूण हत्या म्हणा. परंतु या अशा मुलींना जन्म देण्याआधीच का मारलं जात आहेत काय माहिती. आपल्या भागात तर तसं नाही, पण मुलगीच का नको, का ती आपला वंश वाढू शकत नाही म्हणून, तिला लग्नात हुंडा द्यावा लागेल म्हणून. अहो अशा किती जुनाट प्रथांमध्ये आपण अजून अडकवू पाहणार आहोत. अहो आता या सगळ्या प्रथांना बंद करत या महिला एकदम पुढे गेलेल्या आहेत. अशी कित्येक उदाहरणं मी देऊ शकतो. आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील घ्या किंवा राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई घ्या. या महिलांना आपण का पुजतो तर त्यांचं एक विशेष गुण त्यांच्यामध्ये होता. तुम्ही माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील घ्या किंवा राजमाता जिजाऊ घ्या, या दोघींचाही पोशाख पूर्ण झाकलेला असायचा. म्हणजे फुल त्यांचा शर्ट काय कोलकाता वगैरे तो असतो तो फुल असायचा. परंतु आज आपला धर्म, आपली संस्कृती, आपलं शरीर उघड टाकायला सांगत नाही. हे आपण फक्त कधीतरी रुजवता आलं पाहिजे. या महिलांनी भरपूर अशी प्रगती केलेली आहे. आणि अशी एक मराठीमध्ये म्हण आहे की जर तुम्हाला एका वर्षाची तयारी करायची असेल तर शेतामध्ये धान्य पेरा. जर तुम्हाला 10 वर्षांची तयारी करायची असेल तर एखादं झाड लावा. पण जर तुम्हाला 100 वर्षांची तयारी करायची असेल तर माणसे पेरा. जसं या देशामध्ये जर स्त्री पुरुष समानता आणायची असेल किंवा स्त्रीभ्रूण हत्यासारखी प्रथा बंद करायची असेल तर मुलींना जन्म घेऊ द्या. जर हे आपला समाज घडवायचा असेल, जर सुशिक्षित करायचं असेल तर मुलींना शिक्षण घेऊ द्या. परंतु जर हे राष्ट्र घडवायचं असेल ना तर मुलींना टिकवा. महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींना टिकवा. आणि तरीही स्त्रियांना विरोध असतो. पण काय एवढा विरोध. अहो स्त्रियांनी काय नाही केलं. प्रसंगी सावित्रीबाई फुलेंनी समाजाला विरोध करत फक्त मुलींच्या शिक्षणासाठी वाटचाल सुरू केली. आपल्या पोटचा गोळा विविध प्रकारांवर सर्वांवर टाकत शिवाजी नावाचा गोळा अख्ख्या स्वराज्यावर ओवाळून टाकला. अहो हे तर जुनं झालं. आताच उदाहरण घ्या ना, ज्या अनाथांची माय, या जगाची माऊली व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ ही देखील एक मुलगीच आहे. या स्त्रिया, या मुली आपल्या भारताच्या मुली अत्यंत सुशिक्षित जर झाल्या ना तर आपला जर त्यांना पाठिंबा लागला ना तर पुढच्या कुठे जाऊन पोहोचतील. फक्त त्यांना पाठिंबा द्यायची गरज आहे. प्रत्येक पुरुषांनी त्यांना समजून घ्यावं, जसं स्त्रियांनीही पुरुषांना समजून घ्यावं. आणि हा समाज अतिशय आपला नावारूपाला जाईल. आपल्याला जर काही अडचण वगैरे असतील, काही आर्थिक परिस्थिती गावातील महिलांना असतील तर मी त्यांना आवाहन करेन की आम्हाला आई गावदेवी डान्स ग्रुपला व आई गावदेवी मित्रमंडळ मुंबईला कधी पण तुम्ही दरवाजा खटका, आमचा नेहमीच आमच्या मनाची दारं उघडी असतील. आणि तुमच्यासाठी मला वाटतं आजपर्यंत असा गावामध्ये पुरुषांनी एखाद्या महिलांसाठी केलेला कार्यक्रम कधीच नसेल. हा तुमच्यासाठी एकदम महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे, तो तुम्ही पूर्ण कराल. या जगामध्ये जे काही सर्वोच्च आहे, जे काही सर्वोत्तम आहे, जे काही सर्वोत्कृष्ट आहे ते आपल्याला मिळत राहो अशी प्रार्थना ईश्वरचरणी व्यक्त करतो. आणि मी माझ्या मनोगताला पूर्णविराम देतो. आणि यानंतर मी मनोगतासाठी आई गावदेवी मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणालजी कांबळे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो.